आपण ऐकत आहात करार एका लग्नाचं. पुस्तकाचे रायटर आहेत लेखिका चैत्राली एमघर. आत्तापर्यंत आपण पाहिलं की रणवीर व दीपा पुन्हा पाडेगावला राहायला आले केतकी सकट. घरात आनंदाचं वातावरण पुन्हा निर्माण झालं आहे रणवीर व दीपाचं लग्न झाल्याचं ऐकून. आता पुढे करार एका लग्नाचा भाग 11. दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ पुरुष लोक कामोक्षी घेऊन परत कामाला लागतात. कारण उद्या गावात व वाड्यात गणपती बाप्पाजी येणार होते. गेल्या 2 वर्षात करोनाचं संकटाचं सावट असल्याने गणेशोत्सव यावर्षी मात्र जल्लोषात करायचं जे ठरवलं होतं गावकऱ्यांनी. आणि आता तर आबासारख्या हरामखोर माणसाला शिक्षा व या दोघांचं लग्न यांचंही निमित्त होतंच की गावकऱ्यांकडे. त्यामुळे गावकरी दुपारपासूनच वाड्याबाहेर ह्यांची वाट पाहत होते. चहा पाणी होताच गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला सर्वजण लागले. एक गाव एक गणपती अजूनही संकल्पना या गावात अस्तित्वात असल्याने गावात जल्लोष झाला होता. सगळेच छोट्यांपासून मोठ्यापर्यंत कामाला लागले होते. इतके की गणपती बसायची वेळ झालेली कुणाला कळलेच नाही. आज सर्वच गावात पुरणपोळी मोदक होते. गावातला गणपती थाटामाटात ट्रॅक्टरमध्ये बसून ढोल ताशांच्या आवाजात मिरवणूक काढत बाप्पाचे जन्म स्वागत झाले. आरतीचा मान यावेळी अर्थात दीपा व रणवीरला देण्यात आला होता. नवऱ्याची आठवण काढत काढत डोळ्यातल्या अश्रूंना वाट देतच तिने आपल्या मनाविरुद्ध हिरव्या रंगाची नऊवारी, त्याच रंगाचा ब्लाऊज, कपाळावर साध्या पावडरशिवाय चंद्रकोर टिकली, थोडीशी फेंट गुलाबी रंगाची लिपस्टिक व डोळ्यात काजळ, केसाचा आंबाडा घालून ती तयार झाली. तर खरी पण खूप भावनाविवश झाली होती. मला समजते ताई, तुम्ही आता कोणत्या मनस्थितीतून जात आहात. पण किती दिवस दुःख आपलं कवटाळत राहणार. या चिमुकल्या केतकीकडेही पहा ना. हिला आपल्या हक्काचे बाबा मिळावेत असं नाही का वाटत तुम्हाला. केतकीचं आवरून झालं की नाही हे व दीपाला रणवीरने आणलेल्या मोगऱ्यांचा गजरा देण्यासाठी राजश्री वहिनी आली होती. पण समोर तिला असं खचताना रडताना पाहून तिलाच कसं तरी वाटलं. म्हणून दीपाला आपल्या भविष्याची चिंताची आठवण करून देण्यासाठी ती बोलली. केतकीचंही तिने आधीच आवरलं होतं. हिरव्या छोट्या छोट्या परकर पोलात ती अजूनच गोड दिसत होतं. हो ग, मलाही समजतं. पण माझ्यासारख्या आभाशी अशा बाईशी कोण लग्न करणार. ती केतूला आपल्या जवळ घेत हळूच काजळाचा टिका मागे लावत बोलते. अहो असं का म्हणताय ताई. तुम्ही आपलं सर्व दुःख मागे टाकून पहा तरी. बघा एखादा राजभिंडा तुमच्या नजरेत नियतीने आणून दिलाही असेल पण तुम्हाला दिसत नसेल तो. राजश्रीवणी तिचा एक हात आपल्या हातात घेत म्हणते. त्यावर दीपा गोड हसते. असं काही नसतं ग. हे सर्व एखाद्या फिल्ममध्ये कथामध्ये असतं. नाहीतर माझ्यासारख्या विधवाशी व त्यात ही मुलगी असलेल्या एका बाळाच्या आईला कोण स्वीकारणार. ती बोलते. रणवीर भाऊजी. राजश्री वहिनी म्हणते तसा दीपा दचकते, गोंधळूनही जाते आणि तिच्याकडे पाहायला लागते. ते रणवीर भाऊजी आलेत मागे. राजश्री वहिनी रणवीर भाऊजींचं नाव ऐकताच आमुगलागर होणारा बदल दीपा मधला हळुवारपणे टिपते व गालात हसत बोलते. ते मी केतकीचं आवरलं की नाही ते पाहायला आलो होतो. इकडे मात्र असं अचानक राजश्री वहिनीने आपलं नाव घेतल्याचं ऐकून दारातच दीपाला लांबूनच न्याहाळत असलेला रणवीरही गडबडतो आणि जो तोंडात येईल तो सांगून देतो. तसं हो म्हणून दीपाही त्याला केतकी देते. पण तिची नजर जेव्हा त्याच्यावर पडते तेव्हा तीही क्षणभर का होईना त्याच्यापाशी घुटमळते. त्यानेही पोपटी रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा जे तिच्या साडीला परफेक्ट मॅचिंग होत होताच, शिवाय त्याच्या गोऱ्या अंगावर तो रंग खुलूनही दिसत होता. डोक्यावर टोपी, कपाळावर नाम ओढलेला आणि ओठांवर ते दिलखुलास हास्य. एकदम जबरी दिसत होता तो. तात्यांनी तुम्हा दोघींना ही वहिनी बोलावलं आहे. आज गावच्या गणपतीची आरती आमच्याकडून आहे. त्याच्यात हरवलेल्या दीपाकडे एक कटाक्ष टाकून तो वहिनीला मोठ्याने बोलतो तसं ती भानावर येते. आपण काय करतोय हे लक्षात येताच ती अपराधी मनाने दुसरीकडे पाहतच निघून जाते. तसं तोही तिच्या मागे वहिनी चला म्हणत बाहेर पडतो. आग तो दोनों तरफ से लगी है राज. बस तुझे अब धुआ का इंतजाम करना है. म्हणत राजश्री वहिनी हसत रणवीरच्या मागे बाहेर पडते. केतकीला राजश्री वहिनीकडे देऊन दोघंही गावच्या गणपतीची आरती करायला उभे राहतात. निर्विघ्नपणे आरती पार पडते. वाड्याच्याही आरतीला गावकरी आलेले असतात. गणपती घरात असल्याने एक वेगळंच वातावरण घरात असतं. नंतर गौराई
ते बायकांचं फेर धरणं सगळं कसं उत्साहात पार पडतं. या 7 दिवसात केतकीला सगळ्यांची सवय झाली होती. छोटा श्रीरंगही आपल्या मित्रांबरोबर तिच्याशी तासनतास खेळायचा आणि ही नुसती ठमी पायातलं बोट तोंडात घालून दादाकडे टकामका पाहायची. दुसरं काही येत नव्हतं ना सध्या. 10 दिवसाची तर होती चिमणी. पण आपण आता दादा झालोत हे मिरवत मात्र श्रीरंग गावात दादागिरी करायचा. त्याचेही मित्र त्याच्यासारखेच लहान असल्यामुळे लहान बाळाला बघून तेही हरकून जायचे आणि मग तिला खेळवण्यासाठी ह्यांची तिच्या दादाकडे शिफारस चालायची. मग बाप्पाला आज आमच्याकडचा प्रसाद असं काही बाई सांगून दादाला आपल्या घोळक्यात घ्यायची. दीपा व राजश्री वहिनीचे तर घरातले श्रीरंग व केतकी आणि बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या चहापाण्यात कसे निघून दिवस जायचे कळत नव्हतं. गावाकडे म्हटलं की पाहुण्यांपेक्षा शेजारच्यांचाच राबता जास्त असायचा. गणपती असल्याने रणवीरही पूर्ण वेळ एकतर मंडपात असायचा नाहीतर तालीममध्ये. गावाकडे आला तरीही त्याची तालीम चुकायची नाही. म्हणजे तसा रोज तो पुण्यातही सकाळी लवकर उठून तालमीत जायचा. पण गावची तालीम आणि शहरातल्या तालमीत त्याला जमीन आसमानाचा फरक जाणवायचा. गावातील तालीम खऱ्या खुऱ्या मातीत असायची तर शहरातली मॅटवरची. पण तरीही दोन्ही प्रकारच्या कुस्तीत तो पारंगत म्हणण्यापेक्षा अव्वल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उगाच म्हणून राणाजी त्याचं नाव सुचवलं होतं. गणपतीचे 10 दिवस कुशल मंगळतेने जातात. या 10 दिवसात दोघांना साधं बोलताही आलं नव्हतं. विसर्जनाच्या रात्री सर्व जेवण करत असतात तेव्हा रणवीर अचानक डिक्लेअर करतो की तो पुण्याला उद्या जात आहे. हॉटेल किती दिवस नोकर-चाकरांवर चालवायचं म्हणून तात्याही होकार देतात. तू जाणार आहेस तर दीपालाही घेऊन जा. तिलाही आपलं हॉटेल कसं चालतं ते दाखव. कळू दे तरी आपला नवरा बाहेरचं मॅनेजमेंट कसा सांभाळतो ते. तात्या हसून बोलतात. यावर राजवीर वहिनीही हसून होकार भरतात आपला. कारण इथं तर अजून दोघं अडकली तर दोघांना एकमेकांना वेळ देता येणार नाही असा विचार करूनच या त्रिकुटांनी प्लॅन आखला होता. आज तात्या त्याला तसं बोलणारच होते त्याआधीच तो बोलल्याने त्यांना बरंच झालं होतं. ते म्हणतात ना सुंठी वाचून खोकला जाणे, चांगल्या अर्थानं. तो चालला होता. हो चालेल ना. रणवीरलाही तेच हवे होते. पण आपण जर बोललो आणि तिला पटलं नाही तर असा विचार करून तो शांत होता. पण आता तर काय, तात्याच बोलत आहेत म्हटल्यावर सोन्याहून पिवळं होतं त्याच्यासाठी. नको तात्या, ती हातातलं भाजीचं भांडं खाली ठेवत म्हणते. केतू खूप लहान आहे त्यामुळे असं सारखा सारखा प्रवास करणं अजून एक पळवाट. तो मनातल्या मनात पुटपुटतो. गेल्या 10 दिवसापासून तो हेच तर पाहत होता की ती त्याला इग्नोर करत होती. जेव्हापासून तिने त्याला त्या पोपटी कोतांमध्ये तसं पाहिलं होतं. ती दूर दूर राहत होती. त्यात त्याने तिला त्या रात्री आपण कसं चुकीचं वागलो त्याला असं पाहणं म्हणजे राणाजींची फसवेगिरी केल्यासारखं वाटत असल्याने तिला तिचंच मन खात असल्याचं नसलेल्या राणाजींशी फोटो गप्पा मारताना रडताना पाहिलं होतं. तेव्हा त्याला वाईट वाटलं होतं. म्हणून कुणी विधवेनं आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगूच नाही का? एखादी जरी व्यक्ती तिला आवडली तरी तिने आपण विधवा आहोत ही गोष्ट मनाला धरून कायम झुरत राहायचं का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनाला पडले होते. त्याची उत्तरे राणाजी अर्थात त्याच्या दुसऱ्या मनाने दिली होती की तिनेही आता नवीन संसार थाटावा. समाज इतका पुढे गेलाय की जर एखाद्या विधूरने बायको गेल्यानंतर तिच्या 10व्याच दिवशीच नवीन संसार थाटला ना तरी हा समाज काही बोलत नाही. पण तेच जर एखाद्या विधवाने केलं तर तिला 100 नावे का हा समाज ठेवतो. तिच्या पदरी 10 दिवसांची तान्हुली आहे, तिला बाप मिळेल असा तरी कमीत कमी समाज का विचार करत नाही. असे कितीतरी मनात विचार आले त्याच्या त्या दिवशी. आणि काही झालं तरी आपण त्यांना एकटं कधीच नाही सोडायचं. बाप्पाचं प्रेम केतकीच्या हक्काचं आहे, जे मी तिला देणार असं ठरवूनच तो त्या रात्री झोपू शकला होता. आई जर असं म्हणता येईल की गेले 10 दिवस हाच विचार मनोमन करून तो झोपत होता. हो सुनबाई, तुम्ही म्हणता तेही तितकंच खरं आहे. ताताही थोडे विचारात पडले होते तिच्या या बोलण्यावर. मुलाच्या खुशीच्या नादात त्या लहानगीला काही क्षणापुरतं का होईना विसरूनच गेले होते. तिने हे सांगताच त्याचंच मन त्याला खायला उठलं आणि तिला इथंच राहायची परवानगी मिळाली. राजश्री वहिनी राजवीर व रणवीरचे ऐकून तर तोंडच पडलं. पण त्यांचाही नाईलाज होता. काही झालं तरी मी या करारातून बाहेर नक्कीच पडेल आणि त्यांनाही यातून लवकरच मुक्त करेल. खरं तर मी याच कारणासाठी पुण्याला जायला नाही म्हणाले. केतकी तर बस निमित्त होतं. पण तेही खरं कारण होतं. आपल्याच नादात ती किचन जेवणानंतर आवरू लागली. जरा बाहेर जायचं का? इतका वेळ तिलाच निरखून पाहत असलेला रणवीर मनाचा हिया करून तिच्याशी बोलतो.
पण केतकी? तिने केतकीकडे पाहत विचारले. तिची आता दूध प्यायची वेळ झाली आहे आणि झोपेलही ती. तात्यांच्या मांडीवर पहुडलेल्या केतकीकडे पाहत ती म्हणाली. काय होईल पुढे? करार ह्या दोघांमधला टिकेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा.